हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण ना संक्रांतीनिमित्त हे तिळाचे पापड बनवूयात. अगदी 5च मिनटात आपण हे बनवून दाखवते मी तुम्हाला. आणि एकदम खुसखुशीत बनतात, काहीच वेळ लागत नाही बनायला. तर आपण याची रेसिपी सुरू करूयात. तर इथे मी गॅसवर कढई घेतली आहे. आता कढईमध्ये 1 चमचा मी साखर घातली आहे. अशी एका जागेवर नाही घालायची, थोडीशी पसरून घालायची, जेणेकरून ती जळणार पण नाही आणि वितळेल. आता आपण ना चमच्याने थोडीशी ती गरम झाली ना की याला थोडंसं असं मिक्स करून घेऊयात त्या साखरेला. आता साखर वितळली आहे. आता यामध्ये आपण 1.5 चमचा तीळ घालूयात. आता 1 चमचा मी साखर घेतली ना, यामध्ये मी 1.5 चमचा, तुम्ही कमी किंवा जास्त थोडंसं बघू शकता की पातळ नाही व्हावं म्हणून ते. तर आता ओट्याला मी इथं तूप लावून घेतलं आहे. थोडंसं ओटा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि आता हे आपण जे मिक्स केलं होतं तीळ आणि साखरेचं, हे आपण काढून घेऊ आणि इथे छान असं याला गरम आहे तोपर्यंतच हे असं त्याचा एक गोळा करून घ्यायचा आहे एका जागेवर. आता आपण याला लाटून घेऊयात. असं मधून फिरवायचं आहे आणि याला असं लाटून घ्यायचं आहे. अगदी म्हणजे काहीच वेळ लागत नाही हे बनायला. तर तुम्ही ट्राय करून बघा घरी. आता आपण अशाच प्रकारे बाकीच्या पण लाटून घेऊयात. आणि गरम ह्याच्यामध्येच लाटून घ्यायचं आहे, थंड झालं की ते लाटलं जाणार नाही. आता आपण ही सुद्धा पट्टी किंवा पापड तिळाचा लाटून घेऊयात. याला मी भाजलेले तीळ नाही घेतले, आपले साधे तीळ घेतलेत बिना भाजता. बघू शकता किती पातळ झाली आहे, म्हणजे अगदी एक तीळ त्याचा पापडीमध्ये असा दिसतोय. तुम्हाला दाखवते मी. हे बघा किती छान बनली आहे. संक्रांतीसाठी आता पटकन तिळगुळ पाहिजे असतं आपल्याला, तर अगदी ही सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बघू शकता किती छान झाले. आणि आता आपण याला तोडून दाखवते मी तुम्हाला. हे बघा अगदी अशी म्हणजे काही खुसखुशीत झाली आहे एकदम, बिलकुल कडक वगैरे होणार नाही ती. आणि शक्यतो याला पेपरमध्ये ठेवा, म्हणजे जेणेकरून त्याला पाणी सुटणार नाही. हे बघू शकता आपली रेसिपी तयार आहे. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.